नो आज आपण बोरगाव हिलसा येथील सुरेंद्र आंबेडकर यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आणि इथे कमीत कमी आता हे 5-7 शेतकरी बंधू सुद्धा आलेले आहे आणि यांचं 2 वर्षापासून SRT हे करत आहे आणि SRT मध्ये त्यांनी आधी चणाही घेतलेला आहे, गहूही घेतलेला आहे आणि कापूसही घेतला आहे. कापसावर पुन्हा त्यांनी सोयाबीन घेतलेलं आहे आणि यावर्षी त्यांनी पूर्ण बघू शकता या क्षेत्रामध्ये जसं पेरल्यानंतर इथं बेडवर पेरल्यानंतर इथे कोणत्याही पद्धतीची मशागत केलेली नाही आणि आता ह्या 8 दिवसामध्ये त्यांनी हे पूर्ण 4.5 एकर क्षेत्र आहे पूर्ण. तर 4.5 एकर क्षेत्रामध्ये अक्षरशः त्यांनी 2 एकर पूर्ण तणामधून हे पराठी काढलेली आहे. बघू शकता हे पराठीची कंडिशन पहा आणि हे तुरीची पण पाहू शकता. तर या पद्धतीची त्यांनी हे पूर्ण 2 एकर पराठी 4 एकर पैकी 4-4.5 एकर पैकी पूर्ण आजच्या 9 ऑगस्ट रोजी त्यांनी हे पूर्ण क्षेत्र मोकळं केलेलं आहे. फक्त याच्यामध्ये काय त्यांनी कटरच्या साहाय्याने बॅटरीवरच्या कटरच्या साहाय्याने त्यांनी हे पूर्ण क्षेत्र त्यांनी बॅटरीच्या कटरच्या साहाय्याने यांनी पूर्ण साफ केलेलं आहे आणि इथे सगळे आदर्श कास्तकार आहेत. संत्र्याचा बगीचावाले आमच्या गावचे दिनेश गायकवाड, त्यांचे भाऊ प्रदीप गायकवाड यांचा 7 एकर पूर्ण संत्रा आहे आणि संजय ठोंबरे यांचा संत्रा आहे आणि काही क्षेत्र समजा सोयाबीन पराठीचा आहे. दिनेश आंबेडकर आहे आदर्श कास्तकार, संदीप आंबेडकर आहे त्यांचाही संत्रा आहे. हे चांगल्या पद्धतीने शेती करत आहे आणि आमच्या गावासाठी तरी या 3-4 वर्षापासून यांच्यापासून बरीचशी प्रेरणा मिळत आहे. कारण यांनी आतापर्यंत प्रकाशदादा चिपळूणकर आणि चंद्रशेखर दादा भळसावळे यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी SRT कडे हे वळलेले आहे आणि असेच नवनवीन प्रयोग हे आमच्या गावामध्ये करण्याचा नेहमी सातत्याने प्रयत्न करत राहतात. आणि मागच्याही वर्षी त्यांनी जो चणा टाकला होता ते चण्यामध्ये ते म्हणजे खूप चांगले सक्सेस झाले, 0 मशागत. आणि यावर्षी तर हे 4.5 एकर